स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता रंजक वळण पाहायला मिळणार आहे. नुकताच या आगामी भागाचा प्रोमो सुद्धा समोर आलाय. जीवा नंदिनीकडे तर काव्या देशमुखांकडे राहायला जातात. पण जीवाला घरात बघून नंदिनीचे बाबा त्याला घराबाहेर काढतात. त्याची बॅग फेकून त्याला सुद्धा घराबाहेर ढकलतात. तो नंदिनीचा हात धरून मी कुठेच जाणार नाही असं सांगतो. तेव्हा बाबा नंदिनीला खेचत घरात घेऊन येतात. नंदिनी नंदिनी मी नाही जाणार प्लीज. जीवा हात सोड. तर दुसरीकडे ही जर रेस असेल तर मी शेवटच्या श्वासापर्यंत धावेन आणि तुम्हाला परत मिळवेन असं काव्या पार्थला सांगते. देशमुख, जर ही रेस असेल तर मी शेवटचा श्वास संपेपर्यंत धावेन, पण मी जिंकेन देशमुख. तर मालिकेच्या आजच्या म्हणजेच 3 जानेवारीच्या भागात काव्या घरी आली म्हणून सगळे खुश असतात. मानिनी विक्रमला खाली घेऊन येते आणि काव्याला बघून विक्रम सुद्धा खुश होतो. आज काव्य आलीये म्हणून आपण मस्त जेवणाचा बेत करूया असं सांगतो. तेव्हा मस्त मटण करूया असं त्याने म्हणताच काव्याला मटण नाही चिकन आवडतं असं पार्थ म्हणतो. तेव्हा सगळेजण त्याला चिडवू लागतात. दुसरीकडे जीवाला घरी आलेलं बघून नंदिनीला धक्का बसतो. ती त्याला घरात घ्यायला तयार नसते. तेव्हा आता मी तुला आपल्या घरी घेऊनच जाणार असं जीवा म्हणतो. नंदिनीला काय बोलावं हेच कळत नसतं. तू मला वचन दिलं होतंस की मी जे मागेन ते तू देशील, तर आता माझी तुझ्यासोबत राहण्याची इच्छा आहे. वचन दिल्याप्रमाणे तुला ते पूर्ण करावं लागेल असं जीवा म्हणतो. पण नंदिनी त्याच्या तोंडावर दार बंद करायला जाते. तितक्यात नंदिनीची आई जीवाला जावई बापू अशी हाक मारते. जीवा सासूबाईंच्या पाया पडून घरात जातो आणि नंदिनीला त्याची बॅग घेऊन आत यायला सांगतो. दुसरीकडे मानिनी आणि विक्रम काव्याच्या बाजूने पार्थवर निशाणा साधतात. काव्या पार्थची मस्करी करते तेव्हा दोघं तिची साथ देतात. आता जीवाला घराबाहेर काढल्यामुळे तो नंदिनीला परत मिळवण्यासाठी कसे प्रयत्न करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, फक्त स्टार प्रवाहावर. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.